हॅलो फ्रेंड्स. तर आज आपण दुसरे काही नवीन मॉडिफायर्स आज आपण आजच्या सेशनमध्ये कव्हर करणार आहोत. जसे की शेल मॉडिफायर आहे. तर आपण शेल या मॉडिफायरचा यूज करून काही आपल्याला क्रिएट करता येतं का एखादा ऑब्जेक्ट, ते आपण आज बघणार आहोत. सपोज मी एक बॉक्स घेतो, असा एक बॉक्स घेतो मी. ओके, लार्ज स्क्रीन करूया आपण. आता ह्या बॉक्सला मला रूम मध्ये कन्वर्ट करायचं असेल. ओके, तर काही रूमची जी वॉल असते त्याला काहीतरी आपण थिकनेस प्रोव्हाइड करतो. तर ती थिकनेस प्रोव्हाइड करण्यासाठी आपल्याला शेल या मॉडिफायरचा यूज करायचा आहे. ओके, तर फर्स्ट ऑफ ऑल मी काय करेन, या ऑब्जेक्टला एक एडिट पॉलीमध्ये कन्वर्ट करून घेईन. राईट क्लिक करेल, कन्वर्ट टू एडिटेबल पॉली. ओके, एडिटेबल पॉलीमध्ये जाईल आणि पॉलीगॉनला सिलेक्ट करेल. हा वरचा जो सरफेस असेल कंट्रोल प्रेस करीन, हा वाला आणि हा वाला मी या ठिकाणी डिलीट करतो. ओके, आणि आता ह्या ऑब्जेक्टला मी मॉडिफायर अप्लाय करतो. शेल, SHEL, शेल. शेल हे मॉडिफायर अप्लाय केल्यानंतर आपल्याला तो असा शो होईल. ओके, याची थिकनेस वगैरे तुम्ही इन्क्रीज वगैरे करू शकता, इनर साइडला एकतर किंवा आउटर साइडला ची थिकनेस वगैरे तुम्ही बघू शकता, इन्क्रीज या डिक्रीज. ओके, तर तुम्हाला एखाद्या ऑब्जेक्टला थिकनेस वगैरे प्रोव्हाइड करायचे असेल तर तुम्ही शेल या मॉडिफायरचा यूज करू शकता. तो ऑब्जेक्ट कोणत्याही शेपमध्ये असू शकतो. मी एक वॉल टाईप स्ट्रक्चर मला क्रिएट करायचं होतं, तर मी या ठिकाणी असं तो क्रिएट केलं आणि त्याला शेल हे मॉडिफायर अप्लाय केलं. ओके, तर तुमच्या जशी रिक्वायरमेंट असेल तर तुम्ही तसं त्याचा यूज करू शकता. ओके, सो थँक यू फ्रेंड्स.